न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। यांच्या लग्नासाठी आले लाखोंच्या संख्येने भाविक। सांगली जिल्हा तालुका खानापूर पारे गावाची एक वेगळीच ओळख आहे। या गावालगत एक विशाल डोंगर आहे आणि या डोंगराच्या टोकावर छोटस परंतु प्रसिद्ध दरगोबाच्या नावाने एक मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये भाविकांच्या श्रद्धेनुसार साक्षात शंकराचे स्वरूप श्री महाकालेश्वर मंदिर आहे आणि या महाकालेश्वरचे प्रत्येक वर्षी न चुकता नीताबाईच्या सोबत धुमधडाक्यात संपूर्ण विधिवत लग्न लावलं जाते। या लग्नासाठी जवळपासच्या गावातून मोठ्या प्रमाणात देवाची मानाची शासनकाठीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात। या लग्न सोहळ्यात शासनकाठी खांद्यावर घेऊन ढोल ताशा यांच्या गजरात जयघोष करत जल्लोषात वरात निघते आणि धुमधडाक्यात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात हा लग्नविधी संपन्न होतो। या दरगोबाबाबत काय म्हणाले ट्रस्टीचे अध्यक्ष, चला जाणून घेऊया। महत्त्व। पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड, इंडिया न्यूज 28। नमस्कार मित्रांनो, आज आपण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर तालुक्यातील प्रसिद्ध असे दरगोबाचे देवस्थान आहे आणि या दरगोबाच्या देवस्थानानिमित्त भाविक मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत आणि या दरगोबाच्या यात्रेचे स्वरूप काय आहे हे थोडंसं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या यात्रेचं, दरगोबाच्या लग्नाचं काय स्वरूप आहे आणि कुठल्या पद्धतीनं कसं ते लग्न लावलं जाते। नमस्कार। नमस्कार। तर काय सांगाल आपण आज या दरगोबाच्या लग्नाविषयी? सालाबाद प्रमाणे प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यामध्ये दरगोबाची यात्रा भरते आणि या यात्रेचा मुख्य उद्देश असा असतो की दरगोबाचा आणि मीताबाईचा लग्नाचा एक लग्न सोहळा असतो दरवर्षी आणि जवळजवळ 42 गावांचा कुलस्वामी आहेत। त्यामुळे जे कुलस्वामी त्यांचे जे भक्त आहेत ते वराडी म्हणून याला उत्साहाला हजर असतात आणि जे लग्न सोहळा जे होतो त्या लग्न सोहळ्यानंतर इथं एक म्हणजे प्रसाद वाटप किंवा औषधाची म्हणजे जे फटाके आतिषबाजी असते हे सर्व मोठ्या प्रमाणात होते आणि यात्रा प्रत्येक वर्षी दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडते। या दरगोबाच्या यात्रेचं एक आम्ही बघितलेलं आहे की शासनकाठीचा मान असतो। मग यामध्ये अशा किती शासनकाठ्या कोणत्या कोणत्या गावातनं येतात आणि 1 नंबर 2 नंबर असे मानकरी किती आहेत यामध्ये मानाचे? तसे मानाचे मानकरी तसे भरपूर आहेत, पण तसं जास्त रेवणगाव, कुंदी, शिरगाव, खोतवाडी, परत आणि विसापूर असे म्हणजे कुंदी अशी मेन जे गाव आहेत त्यांच्या काठी शासनाचा मान असतो। मग हे शासनकाठी धारक जे भाविक लोक आहेत ते इथे कधी दाखल झालेले आहेत आणि त्यांचं मुक्काम कधीपर्यंत राहणार आहे? यांचं आज दुपारी हे सगळेजण इथे उपस्थित राहिलेले आहेत। उद्या सकाळी देवाचा विवाह सोहळा पार पडला की सगळे निघून जातात। मग देवाचा जो विवाह सोहळा आहे याचं टायमिंग वगैरे कसं आणि किती वाजता लग्न लागणार आहे? इथून देव लग्नाला तिकडं मीताबाईकडे 5:30 वाजता इथून निघतो। 6:30 वाजता लग्न लागतात, 6:30 वाजता विवाह सोहळा संपन्न होतो। तर बघा, आज पारेगाव येथील प्रसिद्ध असणारे दरगोबा आणि विठाबाई याच्या लग्नाला सज्ज झालेले संपूर्ण आपण बघू शकता व्यवस्था आणि इथं आलेले भाविक लोक मोठ्या संख्येने दिसत आहेत आणि या विवाह सोहळ्यासाठी थोर अबालपासून बारके मुलांचीही संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते। त्याचबरोबर मानाच्या शासनकाठीला प्राधान्य इथे देण्यात आलेलं आहे आणि या लग्न सोहळ्याचे छबी आपण सकाळी 6:30च्या दरम्यान बघू। मी इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड।